तुम्ही पण प्राणीप्रेमी आहात का? अहो मग एखादं भुवू पाळा, एखादी मनीमाऊ पाळा. का तुमच्या कष्टाचा पैसा त्या मार्केटमधल्या बुल आणि बेअरच्या कशात घालताय? अहो त्याला समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था. टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. दिनांक 28 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील करंजी बुद्रुक येथील गोदावरी डाव्या कालव्याच्या कडेला वडाच्या झाडाला एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार संबंधित इसम गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथील पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतदेहाला अंदाजे 8 ते 10 दिवसांचा कालावधी लोटला असावा. त्यामुळे मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याचं सांगितलं जात आहे. ओळख पटविण्याचं काम सुरू असून संबंधित व्यक्ती कोण आहे, तो येथीलच की अन्य भागातील याबाबत तपास सुरू आहे. दरम्यान ही घटना आत्महत्या आहे की इतर काही कारणांमुळे मृत्यू झाला आहे याबाबत पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सदर प्रकरणाचा तपास संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून मृत व्यक्तीची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. नागरिकांनी संशयास्पद माहिती आढळल्यास पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 87 66 56 00 83. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी, कोपरगाव.